जीवन में कितना तूफान आता है यीशु को, वो यीशु ही शांत करता है। सेवक है, हम सब है। सेवक के जीवन में कितना भी तूफान आए तो कौन शांत करता है? यीशु मसीह। वो सेवक को गिराता भी है और उठाता भी है। हम एक स्टोरी पढ़ते हैं, जैसे परमेश्वर का वचन कहता है न्यायों में शमसन एक सेवक था परमेश्वर, है ना? सेवक होता ना, तो क्या करायचं माहितीये का? शमसन प्रभु का एक नाजिर था। वो नाजिर था परमेश्वर का। उसको क्या करना चाहिए था और उसने क्या किया? हम भी कभी भटक जाते हैं, क्योंकि परमेश्वर का वचन कहता है तुझे नाजिर नियुक्त किया है। यह बात लेते हैं आज जो बच्चा है, जो समर्पण हो रहा है, जो प्रभु में समर्पण करते हैं या प्रभु के नाम से उसको छोड़ते हैं, तो उसने क्या करना चाहिए? न्यायों का किताब में पढ़ेंगे 13-14 शास्त्र। यह कोई वस्तु जो दाखलता से उत्पन्न होती है न खाए और न दाख मधु या और किसी भांति की मदिरा पिए और न कोई अशुद्ध वस्तु खाए, जो जो आज्ञा मैंने इसको दी थी उसी को यह माने। हालेलुया। क्योंकि वो नाजिर था, शमशोन एक नाजिर था। जैसे ये बच्चा जो परमेश्वर का है, वो क्या करे और क्या नहीं करे माता पिता के ऊपर डिपेंड रहता है। हालेलुया। पर वो जो बच्चा था, उसके माता ने जैसे जो दूत थे उसको कहा कि तुम्हें जो बच्चा होने वाला है वो परमेश्वर के नाम से छोड़ दे। हालेलुया। वो इतना पावरफुल था, इतना उसके अंदर सामर्थ था कि 1000 लोगों को वो मार गिराता था। कितने 1000 लोगों को मार गिराता था। पर उसके अंदर जो उसने गलती किया, उसने ऐसे गलती किया कि अपने संकट में, केवल संकट में उसने प्रभु को याद किया। जैसे कभी एनी टाइम उसने याद नहीं किया। हालेलुया। जैसे हम भी लोग कभी भी हमारे ऊपर संकट आता है, कभी हम परमेश्वर को याद करते हैं नहीं। ये बहुत बड़ी गलत बात है कि हमारे ऊपर संकट आएगा, परेशानी आएगी, बटन आएगा तो परमेश्वर को हम याद करते हैं। नहीं होना चाहिए। हम वचन पढ़ते हैं, उसने कब परमेश्वर को याद किया? न्यायों का 15-18 पढ़िए। तब उसको बड़ी प्यास लगी और उसने यहोवा को पुकार के कहा कि तूने अपने दास से यह बड़ा छुटकारा कराया है, फिर क्या मैं अब प्यासों मर के उन खतनाहीन लोगों के हाथ में पड़ूं? बढ़िया। तब परमेश्वर ने लही में ओखली सा गड्ढा कर दिया और उसमें से पानी निकलने लगा। तब शिमशोन ने पिया, तब उसके जी में जी आया और वह जी में जी आया। वहाँ पर शमशोन जो परमेश्वर का नाजिर था, जो परमेश्वर का सेवक था, तो पहली टाइम उसने प्रार्थना की। उसकी पहली प्रार्थना थी कि प्रभु मुझे प्यास लगी है, ये बलिष्ठी लोग के मैं ऐसे ही मरू क्या? मराठी पढ़ो, मराठी भाषा खूप चांगला आहे। शमशोन तानेने व्याकुळ झाला होता, तेव्हा त्याने परमेश्वराचा धावा केला। परमेश्वराचा धावा केला। आपण जेव्हा दवाखान्याची काय बोलतात ना, जेव्हा दवाखान्याची आपल्याला हे येते, जब हिंदी में बोलती हूँ, जब हमको ज़रूरत रहती कि दवाखाने की, तभी हम परमेश्वर को याद करते हैं, खाते हैं, पीते हैं, एंजॉय करते हैं, हर बातों में हम परमेश्वराचा आपण धावा नाही करतो का धावा? जेव्हा संकट आलं तेव्हाच धावा करतो। तसं शमशोनाने इथं काय केला? परमेश्वराचा धावा केला। वाचा। तो म्हणाला, तुझा मी दास आहे, एवढा मोठा विजय तू मला मिळवून दिलास, तेव्हा आता मला तानेने तू खचितच मरू देणार नाही, ज्याची सुनताई झालेली नाही अशा लोकांच्या तावडीत मी सापडू नये। तेव्हा देवाने लेही खडक फोडून एक भेग पाडली आणि त्यातून पाणी बाहेर उसळले। शमशोन ते पाणी पिऊन ताजातवाना झाला। हालेलुया। तुम्ही समजा की तुम्ही परमेश्वराची रात्र नका बघू, दिवस नका बघू, टाइम नका बघू, टेबल
पण त्या देवाचा रात्रंदिवस तुम्ही धावा करा. हालेलुया. तुम्ही फक्त चपली घाली समस्या तसं शमशन इथं चुका केल्या. त्यांनी काय केलं, फक्त 2 वेळेसच प्रार्थना केली, देवाचा धावा केला. असं नका, आपल्यामध्ये नाही झालं पाहिजे असं की आपण संकटावेळेस फक्त देवाचा धावा करणार, बिमारी आहे तेव्हाच धावा करणार. एनी टाइम देवाचा दरवाजा उघडा आहे तुमच्या माझ्यासाठी. हालेलुया. देवाचं वचन इथं म्हणतंय, त्यांनी धावा केला की तेव्हा तुम्हाला असंच मारून टाकतो का, मी प्यासा मरून जाऊ का. पण देवाने त्याला तिथं झरा खोदला आणि तिथं त्याला पाणी दिलं. तेव्हा तुम्हाला मला पाणी नाही, त्याचं वचन म्हणते जीवनाचा स्वतः मी आहे तुम्हाला. हालेलुया. जीवनाची भाकर मी आहे. तो आपल्याला उपाशी मरू देईन, प्यासा मरू देईन, पण आपला धावा चांगल्या रीतीने असला पाहिजे. कसं असलं पाहिजे, चांगल्या रीतीने. संकट आलं तर तू माझा बाप नाही, तर तू माझा बाप नाही. काय म्हणतात ना, ताप आली तर तू माझा बाप नाही. तिथं शमशनाने तेच गलती केली आणि देवाकडे धावा दिला, पण देवाने त्याचं ऐकलं. हालेलुया. त्याच्याकडे तुफान आलं होतं, पण त्यांनी देवाला प्रार्थना केली. देवाला प्रार्थना केली, मग देवाने ऐकलं. हालेलुया. वाचून 19 पर्यंत वाचू. तेव्हा देवाने लेईत खडक फोडून एक भेग पाडली आणि त्यातून पाणी बाहेर उसळले. शमशन ते पाणी पिऊन ताजातवाना झाला. पुन्हा त्याच्या अंगात जोर आला. त्या झऱ्याचे नाव त्याने एन हकोरे म्हणजे धावा करणाऱ्या झरा असे ठेवले. लेई शहराचा झरा अजूनही आहे. हालेलुया. तर त्यांनी धावा केला, त्याला प्यास लागली होती. आज मी तुम्हाला सांगते, आज वचनामध्ये हेच आहे की शमशन यांनी धावा केला देवाचा. तुम्हाला संकट येऊ द्या, फक्त तुम्ही देवाचा धावा. हालेलुया. आज इस बच्चे को हम गवाह के तौर देखते हैं, इन्होंने किसी मनुष्य के ऊपर नहीं विश्वास रखा. कोई मनुष्य मुझे पैसे की मदद करे या कोई व्यक्ति मुझे पैसे की मदद करे, रो के गिड़गिड़ा के दोनों पत्नी पत्नी घर में रह के परमेश्वर का धावा किया. इससे परमेश्वर ने आज उनको प्यासा मरने नहीं दिया, प्यास से जल से तृप्त कर दिया, क्योंकि वो तृप्त करने वाला है. अगर आपके जीवन में बढ़न आता है, आपके जीवन में परेशानी आती है, तो मनुष्य के पास मत रोइए, केवल खुदावन के सामने घुटने टेकिए, उसके सामने रोइए, क्योंकि वही आपका जो प्यास है आपकी वही बुझा सकता है, कोई मनुष्य नहीं बुझा सकता है. हालेलुया. तो उसमें ही पढ़ते हैं, और उसने ऐसा किया. जब हम परमेश्वर में रहते हैं और बहुत सारी ऐसी बातें जो शमशन ने किया, उसको जो मन भाया उसको फल, जैसे हवा ने खाया उसको पसंद आया, फल देख के उसको वो चिकना फल देख के उसके मन को भाया, वो उससे प्रेम करने लगा. वैसे ही शमशन को क्या हुआ, एक लड़की से प्यार हुआ. हालेलुया. आपण कसं आजची दुनिया बघितली की लग्नच करायचं, उतळा नवडा बांधा गुडघ्याला भाषण आहे ना. पोरगी बघितली ती चपटी असो की तिच्या नाकावून गाडी जाऊ, काय करायचं शमशनासारखं आहे ना. उतळा नवडा बांधा गुडघ्याला बांधा की डोक्याला बांधा, पण लग्न करू दे. तसं शमशन कशी का असताना पण बापाला आईला जाऊन म्हणला तुम्हाला तिच्या संगतीच लग्न करायचं. देवाने काय सांगितलं, नाझीर अशा लोकांसंगती संगती नहीं करू शकत. परमेश्वर का वचन कहता है, अंधेरे का उजाले से क्या मतलब है. हालेलुया. उजेड अंधाराशी काय मिलाप आहे का, नाही. कारण की त्याने काय केलं, उताळा नवरा झाला. नाही नाही, त्या कोणी समजित कसं भावाने कसं फळ बघितलं आणि ती गेली खाऊन घेतलं. तो साप आपला लटकत होता, तिला मस्त खा तू खा फळ खा. तिने बी खाल्लं आणि त्याला पण दिलं. मग त्या शमशनने काय केलं, तिच्याशी लग्न केलं. काय केलं, ती एक मोठी गलती केली. आपण पण आज देवाचे लोक, आज आपण बघितलं पाहिजे आपल्या मुली जे प्रभू म्हणजे प्रभू संगतीच त्यांचा रिश्ता जोडा. बघा देवाचं वचन इथं म्हणतंय की तुम्हाला शीख आहे की तुमची मुलं मोठे होत चाललेत. असं बघू नका, याच्या घरी प्रॉपर्टी आहे, याच्याकडे धन आहे, तो भिकारी का असताना पण प्रभूमध्ये असतो. प्रभूचा भय असू दे त्याच्यामध्ये. मुलगा असू द्या, मुलांची बी आईला सांगते, मी बी आई एक, मला पण मुली आहेत, मी तुम्हाला सांगते, अगर तुम्ही मुलाचे बाप असताल तर मुलगी बघून करा. मागायला का ते पास्टर बोलत होते, घरात गेलं की बाई चांगली बाई नाही तर शिंग फुटतात. काय बोलतात, काय का माझी सून गाय आहे, गाय तशी गाय घरात आणू नका, म्हणजे सगळ्याला दूध पटकन ती है ना. तसं करू नका. शमशनला घाई पडली की मला लग्न करायचे, आई बापाला जाऊन सांगतो की मला लग्न करायचं. पण देवाचं वचन काय म्हणते ऐका. अगर उदाहरण सांगते अद्विक इकडे बेटा, पत्रच व्याज
ये बड़ा भाई हालेलुया. अरे छोटा भाई थोडी जमते नाही जमत. हा मोठा भाऊ आणि हा छोटा भाऊ म्हणताय भाऊ आपण आहे ना आज 5 झालो सर पार्टी म्हणून मित्र आले घरी दोघं देवामध्ये मित्र देवामध्ये नाहीये. तर दोघं काय म्हणतात माहितीये का भाऊ चल आपण पार्टी मध्ये जाऊ. चालले भाऊ दोघं तर रे माझ्या मित्रांसंगते गेले पाडत साहेब आम्ही आहे ना हा दारूच्या हड्ड्यामध्ये चालला पण आम्ही याला कंपनी द्यायला चाललो. आम्ही खाऊ पिऊ नाही काही आम्ही काही त्याच्या संगती खाणार नाही पिणार नाही पण आम्ही त्याला कंपनी देऊ त्याला सुसमाचार खाऊ. असं होऊ शकते ना. अंधारात मेल मिलाप उजेड संगती होऊ शकतात नाही. अगर हे लोक गेले तर त्याच्यातले आले समजते माझी बात. अगर हे लोक गेले तर अंधाराचेच काम झाले नाही. पास्टर आम्ही देवळात जातो पण पाया नाही पडत. चलन काय देवळात आम्ही जातो फक्त आम्ही बघून येतो तो पाया पडत माझा मित्र फक्त मी त्याच्या संगती जातो. तर शैतानाच्या पाया पडणं झालं. अगर ये भाई ने इसको प्रसाद दिया और इसने हाथ में लिया तो समझो उसमें शामिल हो गया. अगर ये दारू पीने को उधर जा रहा है उसके साथ तो उसमें शामिल हो गया. क्योंकि कुरिन्थी में सब वचन लिखा है जो बास जो खुशबू है वो ले लेता है और निगेटिव बात उसमें फैला देता है. अगर ये दोनों अच्छे प्रभु में है अच्छे पास हो गए हैं प्रभु में बहुत अच्छे स्ट्रॉन्ग है. अगर मित्रांसंगती दारूच्या दुकानात गेला तर त्याला लालच लागत नाही. तसा शमशान होता देवाचा सेवक होता की त्याला पटलं होतं दारू नाही प्यायची बुराई नाही करायची काही नाही करायचं. देवाचा नाझीर होता तो. जे मेलेले आहेत त्याला हात नाही लावायचं पण तो त्यांनी काय गलती केली मेलेल्या मृत्यूला हात लावली. जो वाघ होता वाघाच्या मध्ये ते काय होतं छत्ता होता है ना त्याला जाऊन त्यांनी स्पर्श केलं. तो नाझीर काय झाला त्याची शक्ती गेली. देवाने सांगितलं होतं आज्ञा आज आपण आपल्या मुलांना आज्ञा शिकवायची. आज आपल्या मुलांना आपण सांगायचं की देवाचे काम कसे आहे. आणि त्यांनी काय केलं वाचा आपण 2 कुरिन्थी 6:14. अविश्वासियों के साथ असमान जुए में नजुतगी और अंधकार की क्या संगति. त्यांनी फलिस्ती मुलीशी लग्न केलं. बिचारा बोलतात ना बकरा हलाल हो गया तिथंच तो हलाल. आता बघा गावाला लग्न होतात हे तो हलाल व्हायला चालला त्याला तू हलाल हो गया किती चिडवतात ना. तसं हा तिच्या संगती लग्न केलं आणि त्याचं फलिस्ती मुली संगती लग्न करून तर अंधार आणि उजेडाचा काय मेल मिलाप आहे का. तर आपल्यामध्ये असं नका होऊ देऊ. जो मुलगा विश्वासी आहे त्याच्या संगती लग्न करा. जी मुलगी विश्वासी आहे त्याच्या संगतीच लग्न करा. म्हणजे विश्वासाचे काम विश्वासानेच करा. हालेलुया. आणखी पढो 15 पढा. और मसीह का बलिदान के साथ क्या लगाव या विश्वासी के साथ अविश्वासी का क्या नाता. त्याचं नातं काय होतं त्या मुलीसंग कारण ती फलिस्त्याची मुलगी होती. हा काय नातं होतं का वाचा मराठी. जे तुमच्या बरोबरीचे नाहीत त्यांच्या बरोबर एका जीवाखाली एकत्र येऊ नका. नाहीतर नीतिमान व दुष्टपणा यात काय फरक उरला किंवा प्रकाश व अंधार यात कोणते साम्य आहे. ख्रिस्त आणि बलियान यांचा सलोखा कसा होणार. विश्वासणाऱ्याचा अविश्वासणाऱ्या बरोबर काय सारखेपणा आहे. काय सारखेपणा आहे. विश्वास त्याच्यात काय सारखेपणा आहे. आता हे मुलगा विश्वासी आहे प्रभूमध्ये आहे त्यांनी अविश्वासी बायको केली तर त्याला धोका देईल त्याला देवाकडून लांबकरण केले. तशीच ते काय त्याची बायको जे शिमशोनची बायको होती ती आली त्याच्या जीवनात अंधार करून आली. कारण की कसा अंधार केला त्याचे डोळे फोडले गेले. तो हमेशाचा त्याचा उजेड निघून गेला. काय गेला हमेशाचा त्याचा उजेड निघून गेला. कारण की त्या देवाचं वचन असं म्हणते अंधार आणि उजेडाचा काय मेल मिलाप. ती अंधारातली व्यक्ती त्यांनी बायको बनवून तिला सर्व आपली कहाणी सांगून त्यांनी स्वतःची वाट लावली. हालेलुया. समस्त वचन समजायला लागलं तुम्हाला. थोडं वाचलं का
और मूर्तियों के साथ हाँ। परमेश्वर के मंदिर का क्या संबंध? क्योंकि हम तो जीवंत परमेश्वर के मंदिर हैं। जैसा परमेश्वर ने कहा, मैं उनमें बसूंगा और उनमें चला फिरा करूंगा और मैं उनका परमेश्वर होऊंगा और वे मेरे लोग होंगे। हालेलुया. तो कोणाचा लोक होता? देवाचा लोक होता. पण त्याच्यामध्ये काय होता? परमेश्वराचा आत्मा वास करत होता. पण ते अविश्वासी मुलगी जे बलिष्ठी होती, ते अविश्वासी मुलगी त्याच्या जीवनात अंधार करून त्याच्या जीवनात हमेशासाठी तिने अंधार केला. कारण की त्याने तिच्या जेवढं मनातलं होतं ते सगळं काढून घेतलं. तुझं सामर्थ्य कसं आहे, तुझं बळ कसं आहे, तुझं बळ कुठं आहे. कारण की लाखो सेनाला तो मारणारा होता. त्याच्यामध्ये खूप गलती केल्या होत्या त्यांनी. दुसरी गलती त्याने काय केली आपण वाचूया. पहिले न्याययोगात 16-17 पढ़ो. तब उसने अपने मन का सारा भेद खोलकर उससे कहा, हाँ। मेरे सिर पर छुरा कभी नहीं फिरा, हाँ। क्योंकि मैं माँ के पेट ही से परमेश्वर का नाज़ीर हूँ। यदि मैं मुंडा जाऊँ तो मेरा बल इतना घट जाएगा कि मैं साधारण मनुष्य के समान हो जाऊंगा। हालेलुया. बया आली, शिंग मारली. हालेलुया. अविश्वासी मुलगी घरात आली आणि प्रेमामध्ये मस्त हवानी कसं फळ खाल्लं त्याला घासून तसं याला तिने सर्व भेद खोलला आणि त्याची सर्व पावर निघून गेली. त्याने सांगून त्याचं मुंडन केलं, लोकांना बोलून त्याचं मुंडन केलं आणि त्याचं सर्व जे काही होतं आतमध्ये सामर्थ्य शक्ती सर्व निघून गेली. आता परत तब उसने अपने मन का सारा भेद खोलकर उससे कहा, हाँ। मेरे सिर पर छुरा कभी नहीं फिरा, क्योंकि मैं माँ के पेट ही से परमेश्वर का नाज़ीर हूँ। यदि मैं मुंडा जाऊँ तो मेरा बल इतना घट जाएगा कि मैं साधारण मनुष्य के समान हो जाऊंगा। शमशानाची ताकद कशामध्ये होती माहिती का? केसांमध्ये होती. त्यांनी तिच्या मांडीवर झोपले मस्त बया, मांडीवर झोपवलं तिने आणि मस्त त्याला हात फिरून त्याची सगळी शक्ती त्या केसांमध्ये होती. त्यांनी तिला सांगून दिली आणि स्वतःचा त्यांनी डोळे फोडून गेले. काय केले? ते लोक आलेत आणि त्याचे डोळे फोडून घेऊन गेले. कारण की देवाचं वचन इथं काय म्हणते कृंतीमध्ये, अंधेरा और उजाले का क्या मेल मिला. हालेलुया. और 18 पढ़िए उसमें. यह देखकर कि उसने अपने मन का सारा भेद मुझसे कह दिया है, हाँ। दलीला ने फलिश्तियों के सरदारों के पास कहना भेजा, अब की बार फिर जाओ, क्योंकि उसने अपने मन का सारा भेद मुझे बता दिया है। हाँ। तब फलिश्तियों के सरदार हाथ में रुपया लिए हुए उसके पास गए। हाँ, आगे तब बढ़िए. तब उसने उसको अपने घुटनों पर सुला रखा और एक मनुष्य बुलवाकर हाँ। उसके सिर की सातों लटें मुंडवा डाली हाँ। और वह उसको दबाने लगे हाँ। और वह निर्बल हो गया। तब उसने कहा, हे शिमशोन, फलिश्ती तेरे हाथ में है। तब वह चौंक कर सोचने लगा, मैं पहले के समान बाहर जाकर झटकूंगा। रखूंगा. वह तो न जानता था कि यहोवा उसके पास से चला गया है। तब फलिश्तियों ने उसको पकड़कर उसकी आंखें फोड़ डाली और उसे गाजा को ले जाके पीतल की बेड़ियों से जकड़ दिया और वह बंदी गृह में चक्की पीसने लगा। हालेलुया. उसकी आंखें फोड़ डाली. क्या कर दिया? उसको अंधा कर दिया. पर उसने तभी हार नहीं मानी. हालेलुया. तभी उसने प्रार्थना की प्रभु यीशु मसीह से. 2 बार उसने प्रार्थना की. पहले क्या किया? प्यास लगी तभी प्रार्थना की. हिंदी मराठी वाचा 21 मध्ये डायरेक्ट 21. मग फलिश्त्यांनी हाँ। शमशोनला पकडले, हाँ। त्यांनी त्याचे डोळे फोडले हाँ। व त्याला बस. त्याच्या शहरात घेऊन गेले. आणि तर थांबा. हालेलुया. त्याने त्याचे डोळे फोडून टाकले. त्या लोकांनी, फलिश्ती लोकांनी त्याचे डोळे फोडून टाकले. तेव्हा आपण आपल्या हृदयातला भेद कुणाला सांगतो ना, अविश्वासी लोकांना आपल्या हृदयातला कधी भेद सांगू नका. हालेलुया. कारण ते कधी पण छुरा फोडू शकतात तुमच्यावरती. अगर तुमच्याकडे संकट आलं, समस्या आलं, तर तुम्ही कुणाला सांगा? देवाला सांगा. किती मोठं वादळ येऊ द्या तुमच्या जीवनामध्ये, किती मोठं समस्या येऊ द्या, तुम्ही कोणाला सांगायचं? देवाला सांगायचं. पण शमशोनाने गलती केली. त्याने त्याच्या बायकोला सांगितलं आणि स्वतःचा अंधार करून टाकला. हमेशासाठी त्याने अंधाराचा मेळ करून टाकला. केला नाही त्याने अंधाराचा मेळ तिला सांगून, तर आपण ती गलती नाही केली. हालेलुया. तर आपण वाचू, त्यांनी कशासाठी देवाला परत प्रार्थना केली, परत धावा कशासाठी केला त्यांनी. वाचा न्याययोग का किताब 16 का 28.
तब शिमशोन ने यह कहकर यहोवा की दुहाई दी, हे प्रभु यहोवा, मेरी सुधि ले, हे परमेश्वर, अब की बार मुझे बल दे कि मैं पलिश्तियों से अपनी दोनों आंखों का एक ही पलटा लूं। हालेलुया। देखो दुसरी बार उसने प्रार्थना की, पण मी आज तुम्हाला सांगतो त्यांनी एवढा चांगला नाझीर, परमेश्वराचा एवढा चांगला व्यक्ती, त्याला एवढं बळ होतं की तो 1000 लोकांना एका फटक्यात मारायचा. किती 1000 लोकांना एका फटक्यात मारायचा. एका बाईमुळं त्याचे केस कापले गेले, त्याची सगळी सामर्थ्य निघून गेली. तरी तो अंधाडा असून तो परमेश्वराचा धावा करू लागला. परमेश्वराला बोलला की प्रभू या बारीने मला ताकद आणि बळ शक्ती दे. तरी परमेश्वराने त्याला खाली नाही पाडलं. हालेलुया. परमेश्वराने परत त्याला ताकद दिली आणि त्या लोकांना ठार मारले. त्याने मारले ना. तेव्हा शमशोनने देवाचा धावा केला. तो म्हणाला, हे सर्वशक्तिमान परमेश्वर, माझी आठवण कर. एकदाच माझी शक्ती मला ते परत दे. माझे डोळे फोडल्याबद्दल शिक्षा म्हणून एकदाच मला या बलिष्ठांना मला धडा शिकवू दे. धडा शिकू दे. हालेलुया. आज आपण माणसाला धडा नाही शिकवायचा, शैतानाला धडा शिकवायचा. हालेलुया. अगर आपल्या जीवनामध्ये आपल्या देवाने सांगितलं तुम्हाला सेवक आहे, तर सेवकाचं काय काम आहे माहितीये का? रात्रंदिवस प्रार्थनेमध्ये राहायचं. हालेलुया. तो काय त्यांनी काय केलं? शमशोनने फक्त 2च वेळेस त्यांनी प्रार्थना केली. पुरे बायबल वाचताना तुम्ही याच्यामध्ये त्यांनी प्रार्थना नाही केली, पण संकटाच्या वेळेस त्यांनी प्रार्थना केली. पण तरी देवाने त्याचा हात नाही सोडला. तर तुमचा माझा कसा सोडणार? नाही सोडू शकत. शिमशोनाला नाही सोडलं, कारण की त्यांनी त्याला सांगितलं होतं तू मेलेल्या मुर्द्याला हात नको लावू. पण त्यांनी काय केलं? बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे, लोकांना तो मारून टाकून त्यांचं सोनं जेवरात काहीतरी पैसे झिंगले, मारून टाकून. समजता बात? देवाने सांगितलं की मेलेल्या माणसाला हात नको लावू. त्यांनी पहिला घात केला, नंतर उठलं. असं सांगते बायबलचं वचन. मग देवाचा एक नाझीर होता तो, तर त्याने स्वतःचं जीवन स्वतः नाश केला. तर आपल्याला नाश करायची एवढं येऊ नका देऊ, कारण की आपण देवाचे सेवक आहे. आपल्याला एक नाझीर म्हणून निवडलं देवानी, एक सेवक म्हणून निवडलं देवानी. ते ताकद आपली ताकदच राहतो. हालेलुया. कारण की देवाचं वचन म्हणतोय की जिसको प्यास लगी हो मेरे पास आओ, मैं मोफत तुम्हें पाणी देतो. कोणी म्हणतात असं? आज पाण्याची 1000 2,000 घेतात, पण देव आपल्याला फुकट देतोय. जीवनचं स्वतः जीवनचं जड तुमच्यामध्ये आहे. देव तुम्ही फुकट देतो तुम्हाला. तुम्ही तकलीफमध्ये समस्यामध्ये माझा धावा करा. माणसाचा धावा करणार तो तुम्हाला अजून खड्ड्यात नेणार. माणसाचा धावा करणार तुम्हाला अजून तो अंधारात नेणार. पण देवाचा धावा करणार तो तुम्हाला हमेशा उजेडात नेणार. कारण की तुमच्या जीवनात किती बी वादळ होऊ द्या, फक्त प्रभू येशू ख्रिस्त शांत करणारा देव. हालेलुया. आता आपण पुढचं वाचूया. भजनचं वचन 107 मध्ये 28 वाचा. आमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे संकट, अनेक प्रकारचे वादळ येतील, पण आपण ते निर्माण करताना विसरलं नाही पाहिजे. हालेलुया. असं वादळ तुमच्या कर्जाचे वादळ येतील, दुःखाचे वादळ येतील, शब्दाचे वादळ येतील, पण त्यातून सोडवणार, ते शांत करण्याची ताकद फक्त तुमच्या आणि माझ्या येशूमध्येच आहे. हालेलुया. वाचा. तब वे संकट में यहोवा की दुहाई देते हैं और वह उनको सकेती से निकालता है. हालेलुया. संकट में यहोवा की दुहाई देते. त्यांनी संकटामध्ये ते देवाचा धावा केला. संकटामध्ये त्यांनी परमेश्वराला आठवण केली आणि शमशोनला पाणी प्यायला ते झरा खोदला. तुमच्या माझ्यासाठी परमेश्वर झरा खोलतो. कशाचा माहिती का? त्याच्या आत्म्याचा झरा खोलतो. प्या प्या थोडं पाहिजे. परमेश्वर झरा खोलतो, पण आपण रिकामे नाही भरायला. आपण रिकामे नाही होत. खरोखर देवाच्या राज्यामध्ये तुम्हाला रिकामं व्हायचंय. कारण की एक उदाहरण सांगते तुम्हाला. एक भावाची गवाही होती. एक भाऊ मला बोलतो, म्हणजे एक सेवकला सांगत होता की एक जो मेरे कंपनी में मैं काम पे जाता हूँ, मैं बहुत 2 लाख रुपए कमाता हूँ, पर एक जो बाबा है मुझे जीने नहीं दे रहा है. मैं बहुत परेशान हो गया हूँ.
तो विश्वास भाई को एक बता रहा था कि मैं 2 लाख रुपए कमाता हूँ, पर एक बाबा है वो मेरा पीछा नहीं छोड़ रहा है। मैं 1 लाख उसको देता हूँ और 1 लाख अपने घर पे लेके जाता हूँ। मैं बहुत परेशान में हूँ, बहुत मैं दुख में हूँ, बहुत संकट में हूँ। तो ये वचन भाई ने उसके पास दिया, अगर तुझ्या जीवनात वादळ आहे तू तो येशू मसीहकडे ये, वादळ शांत करणारा देव आहे. हालेलुया. तो भाऊ म्हणला की नाही, त्याला सर्व काही माझी एकूण एक खबर त्या बाबाला पोहोचून जाते, मी नाही करू शकत, कारण की तो दिल्लीला राहतो आणि मी तर चेंबूरला राहतो. तो माझी सर्व नजर माझ्यावरती असते त्याची. हालेलुया. समस्त वाचला. तर तो म्हणला तुम्ही येशू मसीहकडे या, तुला काहीच होणार नाही. तो मग एक दिवस त्या मित्रासंगती गेला, चर्चमध्ये गेला आणि असं काही वचन त्या पास्टरांनी दिलं, परमेश्वराचं त्या माणसाच्या जीवनाला स्पर्श झालं, त्या माणसाच्या मनाला ते टच झालं आणि घरी जाऊन त्याने घुटणे टेकले आणि प्रार्थना केली आणि घुटणे टेकून त्या देवाला समर्पण केलं. तू जीवनाचा स्वतः आहे राजा, मला भर तुझी आत्म्यानी, मला भर तुझी आत्म्यानी. तो बोलत बोलत त्या बाबाला तिकडे दिल्लीला माहिती पडली. हालेलुया. आणि दुसऱ्या फ्लाईटने तो घरी आला आणि त्याला म्हणतो, बघ एक लक्षात ठेव, तुला मी उद्या पॅरलेस करून टाकणार. काय म्हणतो? तुला उद्या मी सकाळी उठशील नाही, तुला पॅरलेस करून टाकतो. हा तरी घाबरला नाही. त्याला माहित होतं तिथं वादळ शांत करणारा माझा देव आहे. हालेलुया. त्याला माहित होतं की हे एकच बार मी चर्च मध्ये गेलो, मी पाठी नाही हटणार. त्याला विश्वास त्याचा पक्का झाला. तू काय करशील म्हणला, मला काहीच करू शकत नाही, माझा देव येशू माझ्या बरोबर आहे. तो बाबा म्हणतोय नको जाऊ याच्याकडं, नको, पैसे उद्या पाठवले तर ठीक आहे, नाही तर तुला पूर्ण पॅरलेस कर. हालेलुया. नंतर पॅरलेस कर म्हणतोय आणि हा तरी पण आपण माणसं आहे, थोडं तर काहीतरी मनात येत. हालेलुया. पण यांनी घुटणे टेकले आणि परत सकाळी उठून ताजा तवान झाला. हालेलुया. ताजा तवान झाला. त्यांनी येशूनी झरा पाडला आणि तो पिऊन ताजा तवान झाला. तर हे पावर प्रार्थना केली तर बाबाकडं, तर त्याला ऐकायला आलं की तो बाबाला पेरले. तो त्याला भेटायला गेला, त्याच्यामध्ये दया आली, त्या बाबाला भेटायला गेला आणि त्या बाबाला म्हणतो की बघ माझ्या येशू मध्ये किती पावर आहे, पडला होता बिस्तऱ्यावर. क्योंकि जो एक बार जाता है ना, उसने कभी सोचा नहीं कि मैं पीछे हटूंगा. मैं केवल तुझसे प्रेम करूं और पीछे ना हटूं. ये समझ. हालेलुया. हमें केवल परमेश्वर से प्रेम करना है. उसने एक ही बार भवन में जाके वचन अपने ऊपर ग्रहण किया और वो कहा कि तेरे को पैरलेस हो जाएगा. वो भाई बाबा ही जाके उधर पैरलेस मार दो. देखो परमेश्वर कुछ भी कर सकता है, परमेश्वर अद्भुत दवाई कर सकता है, परमेश्वर हमारे जीवन को बदलने वाला है. केवल यीशु मसीह ही जीवन को बदलता है, क्योंकि वो जीवन वह आंधी को शांत कर देता है और तरंगे बैठ जाती, तब वे उनके बैठने से आनंदित होते हैं और वह उनको मनचाहे बंदरगाह में पहुंचा देता है. मराठी भाषा सिस्टर. देवाने वादळ थांबवले, त्याने लाटांना शांत केले, समुद्र शांत झाला, म्हणून खलाशी आनंदित झाले आणि देवाने त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या इच्छित स्थळी आणून पोहोचवले. हालेलुया. देवा आनंदित झाला. त्याला पॅरलेस बघून हा किती आनंदित झाला. खरंच मला देवाने जल दिला. जीवनचा स्वतः आहे. प्रियांनो, आज तुमच्या जीवनामध्ये दुःख आहे, आज तुमच्या जीवनामध्ये बर्डन आहे, आज तुमच्यामध्ये चिंता आहे, सर्व परमेश्वराकडे लावा. जसं परमेश्वर म्हणतोय मी वादळ शांत करणार, कुणी वादळ शांत नाही करणार. हम जैसे येऊ ना, आता आपण बोलणार पिंकी सिस्टर गेली दुबईला. हालेलुया. दुबईहून आली. कशाने आली तुम्ही? कशाने येणार? लाईटने येणार. पूजा सिस्टर गई गाव. कहाँ से आई? ट्रेन से आई. हा, मावशी गेली बसने आली. पण येवना कशाने आला माहितीये का? प्रवास करून मच्छीनी. समजलं का? हालेलुया. येवनाला विचारलं, येवना बाबा
कुठून आला? कुठल्या गावाहून आला? येवना काय म्हणतो माहितीये का? मी मच्छीने प्रवास करून आला. हालेलुया. देखो, अरे हसिये कितनी अच्छी बात है. त्याला देवानी मच्छीने प्रवास केला. मग संकटाच्या वेळी परमेश्वर आपला साथ देतो. तो बघणार नाही तुम्हाला कुठं पोहोचवायचंय. मच्छीला पण इस्तेमाल करणार, मगर मच्छीला बी इस्तेमाल करणार. तुम्ही बोलले बसने आले, तुम्ही फ्लाईटने आले, कोणी म्हणणार आले. तो काय म्हणतो माहितीये का? हे बाबा तू कुठं आला? येऊ ना, कसं काय प्रवास तुझा? तर मच्छीने प्रवास करून आलो. पण ऐका आता महान, हालेलुया. कारण की देव काही पण करू शकतो. त्या अंधाराच्या पोटीमध्ये परमेश्वराला त्याने आठवण केली, त्याची प्रार्थना ऐकली. तुमची माझी प्रार्थना नाही ऐकणार देव? त्या धैर्य सागर मध्ये तो होता, मच्छीच्या पोटात होता. तुमची प्रार्थना ऐकली. संकटाच्या वेळी तुम्ही जर देवाचा धावा केला तर तुमची प्रार्थना नाही ऐकणार देव? ऐकणार. मनुष्याचा धावा करू नका, डॉक्टरचा धावा करू नका. फक्त एकच धावा करा, तर संकट तुमचं निवारण कर. फक्त येशू मसीह. एलिशा पण उंच डोंगरावरून परमेश्वराचा धावा करत होता. उंच डोंगरावरून. आणि निर्मया त्या गुफा याच्यामध्ये विहिरीमध्ये होता. त्यातून मी परमेश्वराचा त्यांनी धावा केला. तुम्ही कुठं पण असू द्या, संडास मध्ये असू द्या, बाथरूम मध्ये असू द्या, किचन मध्ये असू द्या, तुम्ही फक्त देवाचा धावा करा. परमेश्वर तुमचा ऐकणार. तसं प्रेमची मम्मीनी कोणाचा धावा नाही केला. डॉक्टरला बोलली नाही, मला फक्त प्रार्थना पाहिजे. मी पहिले देवाचा धावा करा, मग परमेश्वर माझा ऐकणार. त्यांचा धावा ऐकला. तसं रेश्मा सिस्टरनी कोणाचा धावा केला, सागर ब्रदरनी कोणाचा धावा केला, त्या देवाचा धावा केला. हालेलुया. तुमचं माझं काही नाही, फक्त एकच आहे, तुम्ही देवाचा धावा करा, म्हणजे परमेश्वर तुमच्या सोबत राहतो. हालेलुया. आपण डॉक्टरांचा धावा करतो, पण काही फायदा नाही. आपण कोणाचा धावा केला पाहिजे? देवाचा धावा केला. या वचनाच्या द्वारे तुम्हाला आशीष. हालेलुया. हालेलुया.